पुणे अपघात प्रकरणात आरोपी कितीही मोठा असला तरी कारवाई करा। पुणे पोलीस आयुक्तांना मुख्यमंत्र्यांची सक्त शब्दात समज। पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळाच्या सदस्याची चौकशी होणार, समिती स्थापन। पुणे अपघात प्रकरणात आमदार मुलाचाही समावेश, नाना पटोलेंचा गंभीर आरोप। अपघातग्रस्त गाडीतून उतरलेले 2 जण कोण, पटोलेंचा सवाल। अल्पवयीन आरोपीचे ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी विशाल अग्रवालचे डॉक्टर तावरेला तब्बल 14 फोन। रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात नवी माहिती, तर पोलिसांकडून डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हळनोर यांच्या निलंबनाचा प्रस्ताव। पालघर मालगाडी अपघाताचा फटका उपनगरीय रेल्वेला, डहाणू ते विरार लोकल सेवा पूर्णतः ठप्प। कामावर जाणाऱ्यांचे कमालीचे हाल, दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू। पंधरा जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाचा अंदाज। यावर्षी सरासरीपेक्षा 106% अधिक पावसाची शक्यता। काँग्रेस नेते दुष्काळी भागाची पाहणी करणार, काँग्रेसकडून विभागनिहाय दुष्काळ पाहणी समिती स्थापन। सरकारनं केलेल्या उपाययोजनांवर काँग्रेस समितीची नजर। आमदार जितेंद्र आव्हाड आज मनुस्मृतीची होळी करणार, महाडच्या दिशेनं रवाना। मनुस्मृतीतले श्लोक अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यास विरोध, महाड पोलिसांची आव्हाडांना नोटीस। जरंडेश्वर कारखान्याची पुणे एसीबीकडून चौकशी, कोरेगावमधला भूखंड आणि डिस्टिलरी प्रकल्पाबाबत नोटीस, तर चौकशी 1990 ते 2010 या काळातली, आपला संबंध नाही, अजित पवार यांचं स्पष्टीकरण। सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव मणेराजुरी मार्गावरती अल्टो कारचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा मृत्यू। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून 17 भरारी पथकांची नियुक्ती, खतं बियाणांचा पुरवठा, भेसळ आणि भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवणार। सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर आर्थिक घोटाळा प्रकरणी प्रशासक नेमा, राजू शेट्टींची मागणी। मेट्रो 3चा आरे ते बीकेसी टप्पा दृष्टिक्षेपात, आठवड्याभरात एमएमआरसीच्या सगळ्या चाचण्या पूर्ण होणार। एलआयसीकडून केंद्राच्या गंगाजळीत घसघशीत पुरवठा, केंद्र सरकारला मिळणार 3,500 कोटींचा लाभांश। मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेस पुन्हा अडचणीत, 1962च्या भारत-चीन युद्धात चीननं कथितरित्या भारताचा भाग बळकावल्याचं वक्तव्य, काँग्रेसची सारवासारव। 1999 मध्ये पाकिस्तानकडून लाहोर कराराचं उल्लंघन करून चूक केल्याची नवाज शरीफ यांची कबुली, कारगिल युद्धाच्या रूपात कराराचं उल्लंघन झाल्याची कबुली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।